नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय बिस्क फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सह्याद्री अपार्टमेंट सेक्टर 1A या ठिकाणी आलेले आहोत. सीबीडी बेलापूर. प्रतीक्षा विशाल पाटील या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. त्यांच्याबद्दल इतरांच्या कुठल्या तक्रारी आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तक्रारी म्हटल्या की आजूबाजूच्यांना उत्साह येतो तक्रारी करण्यावर, पण मन मोकळं करायला मिळतं. त्यातून आपण काय नावं सांगत नाही. आणि त्याचबरोबर घरातून जेव्हा निघतो त्यावेळेला एक विश्वास दिलेला असतो माऊलीने. कुटुंबातल्या सदस्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या उद्यापासून नक्की त्यांना स्वतःच्या स्वभावात बदल झालेला जाणवेल. किती महत्वाची गोष्ट आहे. होम मिनिस्टर हा मनोरंजनाचा कार्यक्रम असला तरी सुद्धा नकळत यातून कुटुंबाचा सन्मान होतो, त्या माऊलीचा सन्मान होतो, मन मोकळं होतं. त्या जाऊया, भेटूया पाटील कुटुंबाला आणि बोलतं करूया प्रतीक्षा वहिनींना. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू, विशालरावांची नाव घ्यायला मी कशाला लाजू. आम्ही कुठे म्हटलं लाजा म्हणून. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी आजी. आजी नमस्कार. ही माझी मुलगी. ही छोटी मुलगी, ही तिची फ्रेंड आहे. बर. ही माझी ननंद. नमस्कार. यांच्या मामी. नमस्कार. हे माझा भाऊ. बर. हे माझे पप्पा. हो हो. तो माझा भाऊ. नमस्कार. ही माझी ननंद. इकडे माझी फ्रेंड. हो. इकडे माझी काकी. बर. आणि आमचे शेजारी. नमस्कार. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? कोएसो कोकण एज्युकेशन सोसायटी. कुठे? हे गावचं स्कूल आहे. कुठलं गाव? अलिबाग. अलिबाग. मग कारण कोकण एज्युकेशन सोसायटी म्हटल्यावर अलिबाग. हो. हो की नाही? मग बालपण सगळं तुमचं अलिबागचं? हो. खुद्द अलिबाग? मानकोळे गाव आहे तिकडे. किती लांब आहे ते? अलिबाग पासून 1 तास तरी आहे. 1 तास. म्हणजे मग शाळेत जायचं कसा तुम्ही तिकडनं? शाळा गावातच होती. गावात होती. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण शहाबाज गाव आहे. ते शहाबाज. पण अलिबाग तालुक्यातच येतं. तिकडे? हो हो. ते तिसरी पर्यंत मी तिथे होतो. त्यानंतर बेलापूरला. आई बाबा काय करायचे? आई वडील सेल्स टॅक्स मध्ये होते इथे कोकण भवन ऑफिस मध्ये, आणि आई घरी असायची. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? माझी आई घरीच असायची, वडील शिपवर असायचे. आणि तुम्ही घरात किती जण होता? आम्ही 3 जण भावंड. म्हणजे कोण कोण? मी आणि माझे 2 भाऊ. 2 भाऊ. हो. तुम्ही मोठ्या? हो. भाऊ काय करतात आता? तर एक इंजिनियर आहे, एक MSc टेक्सटाईल आहे. जॉब करतायत दोघंही. बर. कसं गेलं बालपण? छान, मस्त. छान गेलं. तुमचं बालपण कसं गेलं? बालपण अतिशय चांगलं गेलं. पहिलं तिसरी पर्यंत मी गावालाच होतो आणि त्यानंतर मग इकडे बेलापूरला आलो. तर त्यामुळे सगळं बालपण तुमचं तिसरी नंतरचं बेलापूरमध्ये गेलं. कसं गेलं? एकदम झकास. आता झकास वाटतंय की तेव्हा झकास वाटायचं? दोन्ही झकासच आहे. नाही, पण जास्त झकास कधी वाटतं? जास्त बालपणच. काय हो, यांनी काय केलं तसं? का असं बोलतायत ते? तुमची ओळख कशी झाली? अरेंज मॅरेजच झालेलं आहे. म्हणजे कसं काय? अरेंज मॅरेज म्हणजे काय? कसं? त्यांना कसं कळलं? म्हणजे मंडळात जसं नाव नोंदवलं जातं ना, तसं दोघांचंही नोंदवलं होतं मंडळामध्ये. हा. आणि मग तिकडून 2 पप्पांनी, मग त्यांनी कॉन्टॅक्ट करून मग आम्हाला भेटवलंय, असं झालेलं आहे. ते कसं झालं की कसं? आम्ही आगरी आहोत आणि आगरी मंडळात दोघांचंही नाव नोंदवलेलं होतं. फॉर्च्युनेटली माझे वडील पण गेले आणि प्रतीक्षाचे वडील पण गेले. तिथेच त्यांची भेट झाली. तिथेच प्रतीक्षा फोटो एक्सचेंज झाले. त्यावेळेला मी ऍक्च्युअली कंपनी थ्रू उमरगाव गुजरातला डेप्यूट होतो. तिकडनं मग पप्पांनी मला फोटो पाठवला. फोटो बघितला, फोटो चांगला दिसतोय. तर मग ठरलं, आता मला सुट्टी मिळत नव्हती त्यावेळेला, तर मी सांगितलं मग तुम्हीच सगळे एकदा जाऊन बघून या. त्यावेळेला फॉर्च्युनेटली की गावाला गेलेली. हशिवरा त्यावेळेला हशिवऱ्याला होती ती.
तर मग तसं प्लॅन झालेलं की बाकी घरातले सगळे जाऊन भेटणार, बघणार आणि नंतर मला कळवणार. मी तिकडे असताना मग तिकडनं मी ऑफिसला रिक्वेस्ट केली, असं असं आहे, मी जाऊ शकतो का. त्यांनी लकीली परमिशन दिली. त्याच दिवशी परत आमचं गावदैवत आहे भैरवनाथ, त्याची यात्रा पण होती. शुभ दिवस होता. मग आम्ही सगळेच 10-12 जण एकदम गेलो भेटायला. यात्रेला गेलो नाही, पहिलं यात्रेला गेलो, आमच्या गावात गेलो आणि तिकडनं निघालो. आमची फॅमिली तिकडनं यात्रा सुरू झाली. हो, तिकडनं यात्रा सुरू झाली आणि ती चांगलीच झाली. काय हो, त्या दिवशी तुम्ही घरीच होता? हा, मी पण तेव्हा कॉलेजला जॉब करायची. तेव्हा सुट्टी मिळाली म्हणून मी 4 दिवस गावी जाऊन राहावं म्हणून मी गेली होती जत्रेला. हा, मग? हनुमान जयंतीच्या. मग काय झालं? मग तिकडे माझ्या मागे आई पप्पा माझे आले की असं असं प्रोग्राम करायचा आहे, सगळे गावीच येणार आहेत, त्यांचे पण गावाला प्रोग्राम आहे. ही जेव्हा बातमी पहिल्यांदा तुम्हाला कळली, काय होती पळापळ तुमची? माझ्यापेक्षा माझ्या आई पप्पांनीच पळापळ केली होती. तुम्ही आपल्या आरामात बसला होता की त्यावेळेला लग्नासाठी मुलगा बघायला येणार हे माहिती होतं? मनाची तयारी होती? हो, कारण तेव्हा चालू होतं लग्नाचं, एवढं होतं. पण ते लगेच होतं तसं नाही, त्यामुळे एकदम असं डोक्यात नसतं की लगेचच होणार, येणार आणि फिक्स होणार, असं काहीच नव्हतं आमच्या मनात. आठवतोय तो दिवस? हो. सांगा ना, काय झालं होतं त्या दिवशी? मग यांच्यासोबत एवढे जण सगळे आले होते. माझ्या पप्पांनी पण चांगली तयारी केली होती खाऊची यांची सगळी. काय केलं होतं खायला? लाडू आणले होते, वेफर्स आणले होते, कोल्ड्रिंक्स आणलं होतं. अरे वा, बरंच आणून ठेवलेलं यांच्यासाठी. कांदे पोहे नव्हते. कांदे पोहे नव्हते? आता परत जायचंय का अलिबागला? नाही. आणि मग लगेच होकार झाला तुमचा? ते पण काय एवढं फास्ट झालं की तिथे गेल्यावर ऍक्च्युली आमची आणि माझ्या काकांची फॅमिली होती. असे मिळून आम्ही दोन्ही फॅमिली कंप्लीट गेलेलो. तिथे मग त्यांचं डिस्कशन झालं, लगेच आम्हाला दोघांना बोलायला बाहेर पाठवलं. आमचा बोलता बोलताच झालं, म्हणजे निर्णय झाला. पण मला सांगा, तुम्हाला दोघांना वेळ दिला होता? का लगेच होकार दिला हो तुम्ही? मला आवडलं, मला मनातून हो द्या म्हणा असं वाटलं, मी म्हणाली. पण त्याच्या आधी तुम्ही एकमेकांना कधी बघितलेलं नव्हतं? नाही, काही संबंध नाही? तेव्हाच अजिबातच नाही. त्या दिवशी आले, बघितलं, 10 मिनिटात असा कसं काय निर्णय घेतला तुम्ही? माहित नाही, आलं मनातून हो. तुमच्याही मनात त्याच वेळेला हो आलं? हो आलं. म्हणजे मी आधी फोटो बघितलेला, तरी तिने आय थिंक फोटो पण बघितलेलाच का नव्हता बघितला तिने, पण ते लकीली झालं, मनाजोळी योग आला. आणि त्यात परत दुसरं की पुढचं जमवण्यासाठी माझे काका जे आहेत त्यांनी फुल इनिशिएटिव्ह घेतला. तिथेच त्यांनी एकदम फास्ट केलं आणि दोन्ही फॅमिलींचा ऑफिशियली पण आय थिंक त्याच दिवशी नक्की झालं. तिकडनं आलो आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही फायनल कळवलं. पण ती भैरवनाथाची जत्रा बघितली, किती इफेक्टिव्ह आहे. आणि मग त्याच दिवशी लग्न ठरलं. पण त्या दिवसानंतर ऍक्च्युअल लग्न झालं किती महिने? 1 महिन्यानी झालं असेल. नंबर एक्सचेंज झालेले होते? फोन नंबर? हो. त्याच दिवशी नाही झाले. मग हे 17 एप्रिलला बघायला आले. 22 एप्रिल नंतर सगळी मोठी माणसं भेटली, त्या दिवशी नंबर घेऊन गेले आणि 26 एप्रिलला नंतर मग फोन केला मला. 26 एप्रिलला पहिला फोन आला तुम्हाला? तुम्ही वाट बघत होता फोनची, कधी येतोय? नाही? हो. अरे मग आणि 26 एप्रिलला तुम्ही फोन केला आणि मग त्यानंतर दिवसांनी केला. हो. पण तेव्हा तुम्ही मग परत बेलापूरला आले तिकडनं? हो. आणि तुम्ही तिथेच होता? हो, मी शिरवलीला. हो ना. मग त्यानंतर पहिल्यांदा भेटले कधी तुम्ही? आम्ही 2 मेला भेटलो. 2 मे? कसं काय? तुमचं बरं हो, सगळं कॅलेंडर पाठ आहे तुमचं. कसं काय 2 मेला कुठे भेटले? मी वाशीला भेटलो. वाशीला? मग तुम्ही तिकडनं एकट्याच आला होता? नाही, त्याच्यानंतर मग मला कॉलेजला पण यायचं होतं, त्यामुळे मी आली होती. मुलुंडला राहायचो तेव्हा आम्ही. अच्छा. मी माझ्या TY पासून केळकर कॉलेजला होती, मग तेव्हापासून आम्ही मुलुंडला राहायला लागलो. तर घरच्यांना माहिती होतं भेटलेले ते सगळं सांगून? त्यानंतर परत कधी भेटले? 8 तारखेला लगेच एंगेजमेंट होती. 8 मे. 8 मेला एंगेजमेंट आणि लग्न 29 मे. अरे पटापट, म्हणजे काय वेळच नव्हता. त्यामुळे मग वेळ घालवण्यात काय अर्थ नव्हता, लगेच भेटणं गरजेचं होतं. पण तुम्ही म्हणजे या 3 तारखांनाच भेटले, मध्ये कधी भेटले नाही? त्याच्यानंतर 16 मेला पण भेटलो होतो. लग्नाचे कपडे घ्यायला आम्ही दोघंच गेलो होतो. या सगळ्या तारखा तुमच्याही लक्षात आहेत का हो? नाही. त्यांनी बघितलं कसं लक्षात ठेवलेत तारखा. आणि किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. पुढच्या महिन्यात 7.5 वर्ष होती. पुढच्या महिन्यात 7.5 वर्ष होते. कसं असतं लग्नानंतर, काय बदल असतात का हो? तुम्हाला विचारतो, काय फरक असतो? लग्नानंतर थोड्या रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे ह्या गोष्टी वाढतात. मग तुमच्यातही तशा झाल्या? वाढला. लाईफस्टाईल मध्ये चेंज होतो. कसा स्वभाव आहे?
स्वभाव चांगला आहे. म्हणजे स्वभाव चांगला आहे. नाही, पण चांगल्यावरती जरा तुम्ही एकदम ना म्हणजे चांगला म्हणजे नीट नेटका आहे, पर्टिक्युलर आहे ती. थोडी रागीट आहे, पण ठीक आहे, समजून घेते. काय झालं की लगेच रडायला पण चालू करते. हो. हा. आणि त्यांचा स्वभाव त्यांचं पण छान आहे. छान आहे. आता रडू नका नाही, नाही. प्लीज. चला, याच गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात सगळी बक्षिसं मिळणार का आपण बघूया. वेळ 1 मिनिटाची आणि पहिलं वाक्य तुमच्यासाठी, दाल में कुछ काला है. दाल दाल पटकन जा. वेळ 1 मिनिटाची आहे. माय एंजल. हा, माय एंजल. माय एंजल. पटकन काढ. हा, 25 सेकंद झालेली आहेत. पायातली वाणं पायातच बरी. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. तवा. पटकन. 10 9 8 7 6 5 4 3 चांदीची अन्नपूर्णा असेल. 2 सापडलं. 1 अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुमच्याबद्दल इतक्या तक्रारी येतील असं वाटलं होतं का? हा, नाही. बिलकुल नाही. 8 वर्षात यातल्या 5 मिस्टरांनीच लिहून ठेवलेत. हा. माहितीये? नाही ना. बघूया, थांबा आता एक एक मी तक्रार वाचतो. पहिली तक्रार, धनश्रीला सारख्या ओरडत राहता. मान्य आहे? हो. काय हो, तुम्हाला मान्य आहे? मी कधी कधी ओरडते, एकदम हा. सारखंच नाही पण ओरडते. शॉपिंगला गेलात तर खूप वेळ लावता. नाही. काय हो? तेवढा नाही, मीडियम लावते पण लावते थोडं. मेकअप करण्यात खूप वेळ लागतो. अजिबात नाही. काय हो? लागतो. लागतो. बघितलं, फोन लवकर उचलत नाही. नाही. मान्य आहे? असं काही नाही. तुमचं काय म्हणणं आहे? फोन उचलतात लगेच? हा, उचल. माझा उचलतो. तुमचा बरा कमी बोलता फार. काय हो? हो, राग मात्र लवकर येतो. खरंय. खाणं सुद्धा फार कमी आहे. हो. बरोबर. बरं आहे, फिरायला जातच नसाल ना कुठे? नाही, बाहेरचं खाते, फिरायला आवडतं फार. सगळ्यांमध्ये तुम्ही पटकन मिक्स होत नाही हो. हा, ओळखीचे असतील तरच होऊन जातं. नाहीतर मग नाही. थोडा वेळ लागतो मला. बघा कसे आहेत ते सगळे. हे गप्प दिसत आहेत पण यांनीच केलेत आरोप. आणि एखाद्या बाबतीत पटकन हार मानता तुम्ही, गिवअप करता एखादी गोष्ट. हे बघा, मी नाही म्हणत आहे, हे समोर उभे आहेत तेच म्हणताय. बरं, हे काही असे छोटे आरोप आहेत काही तुमच्यावर. तुमचं काय म्हणणं आहे आता? काही आहेत बरोबर, काही नाही. काही आहेत, काही नाहीत. या आरोपांमध्ये सांगितल्यावर ज्या सूचना आहेत त्या स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर आजपासून कुठला करणार? कमी राग आणण्याचं. कमी राग येईल असं बघणार आहात हो. तुम्ही. तुमचं काय म्हणणं आहे? कुठला बदल केला पाहिजे त्यांनी? तेवढा नाहीये तो, पण थोडाफार कंट्रोल करू शकते ती. बरं, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? त्यांचं असं काही नाहीये. फक्त खाण्याचं कमी करावं आणि एक्सरसाइज करावी एवढंच सांगेन. का भरपूर खायला सगळे पदार्थ आवडतात? लग्न होईपर्यंत त्यांनी एक्सरसाइज केली आणि लग्न झाल्यानंतर टोटली स्टॉप. काय हो, व्यायामाला सांगता येत नाही. रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या, त्याच्यामुळे व्यायाम बंद झाला. टाइम कमी मिळत गेला. अच्छा अच्छा. पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तो व्यायाम पुन्हा सुरू केला हो, पाहिजे असं त्यांचं डेफिनेटली म्हणणं. करणार. करणार? हा. कधी? 60व्या वर्षी? उद्यापासून. उद्यापासून. बरं, वहिनी आता चित्र काढायचंय. पहिलं चित्र तुम्ही काढणार? या. बोलायचं नाही, काढायचं. अभिनंदन. चला, पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला. हे घ्या. दहा 9 8 7 6 अभिनंदन.
घ्या, हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं त्यांना. हा, व्हेरी Thank you. गुड. आता या परत तुम्ही या, आता तिसरं चित्र तुम्ही काढा. सायकल. अलिबागला अशा आहेत वाटतं सायकल. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार. नमस्कार. सासूबाई, सांगा सुनेबद्दल. सुनबाई चांगली आहे. हा, हा. काय बदल केला पाहिजे पण तरी तुम्ही काय म्हणजे सल्ला काय द्याल? समजूतदार आहे, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. हा, समंजस आहे. पण हे जे मगाशी आरोप केले की स्पीड वाढला पाहिजे, अमुक पाहिजे, थोडंफार तसं करायला पाहिजे ना. पाहिजे वाटतंय तुम्हाला? हो, वाटतंय. आणि राग कमी केला पाहिजे, हो, थोडा. हे पण तुम्हाला वाटतंय? हो, वाटतंय. मग का काहीच बोलत नाहीत, शेवटी मला विचारावं लागलं. द्या, जावयाबद्दल सांगावं. छान आहे जाऊ. छानच जावई. ते कांदे पोहे दिले नव्हते, ते आज काढले त्यांनी इकडे. हा? थोडी घाई गडबडीत नाही मिळाली द्यायला. होय ना? हा, हा. पण आता आले की द्या त्यांना. आज चित्र काढलंय त्यांनी कांदे पोह्याचा. येस. आल्यानंतर देतोच, आमच्या घरी आल्यानंतर त्यांना मिळतात. हो, बरं बरं बरं. ते असं बाकी सगळं मिळतं द्या, व्यवस्थित. पाटील सांगा दोघांना काय सल्ला देणार? त्यांना माझी सवयच आहे अशी की त्यांना दररोज आपला असं डोस चालू असतं, हो का? जनरल असतं. पण आमच्याकडे त्यांना पुष्कळ म्हणजे जनरेशन गॅपची जाणीव ठेवूनच मी बोलत असतो. कारण आमची जनरेशन आणि यांच्या जनरेशन मध्ये भला मोठा गॅप आहे. हो, बरोबर आहे. त्याची जाणीव ठेवूनच त्यांच्याशी बोलत असल्यामुळे आमची 7-7.5 वर्ष म्हणजे कधी गेली आम्हाला पत्ता लागला नाही. अरे वा. आम्ही एकत्र होतो व्यवस्थित. आणि दोन्ही कुटुंब एकाच पातळीवरची आहेत. वा वा वा, बोला. दोघंही समंजस आहेत हा, आणि समजदार बी आहेत. व्हेरी गुड. नणंदबाईंकडे द्या. खूप छान आहे माझी बहिणी आणि समजूतदार आहे, खूप उत्साही आहे आणि प्रत्येक बाबतीत पॉझिटिव्ह असते ती. आज कमी का बोलतायत त्या, तुम्ही आहात म्हणून सगळे? अशाच कमी बोलतात का आजच कमी बोलतायत? नाही नाही, तशी ती कमी बोलते, पण म्हणजे ओळखीचं नसेल तसं तरच होतं. होय ना? हा. बरं. पाठीमागे. नमस्कार, मी यांचीच नणंद आहे. काकांची मुलगी आहे, तरी पण आमच्या दोघींमध्ये मैत्री इतकी चांगली आहे की सख्या नणंदपेक्षाही मी तिच्याशी जवळ आहे जास्त. हो, हे बरं आहे. अजून कोणी बोलणार आहे का, शेजारी किंवा? हा, बोला. आमची सुनबाई एकदम छान आहे, मैत्रिणीसारखीच आहे मला. वा, भाऊ आलेत, द्या. समंजस आहे ती, शांत आहे, पण थोडा पेशन्स कमी आहे. बरं. हा, भले नाव तिचं प्रतीक्षा आहे, पण तेवढं ती प्रतीक्षा करत नाही. हा, प्रतीक्षा करत नाही, रिॲक्ट करते लगेच. बाकी छान. बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची माग? यांची सगळ्यांची. माझं काही चुकलं असेल तर सॉरी, बरं. माफ करा मला. हा, दोन्ही घरात तसंच आहे, आई पप्पा, इकडे पण मम्मी पप्पा. आज जर क्षमा मागायची असेल इतक्या 7.5 वर्षात, तर कोणाची मागणार? तसं नाही, तसं काय नाहीये. हा, पण असे छोटं मोठं काय असेल, मी आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना किंवा इव्हन प्रतीक्षाला काय हर्ट केलं असेल तर मग त्यांनी मला क्षमा करावी. अरे वा. असं काही नाहीये, पण काय चुकून झालं असेल. नाही 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 नाही, कसं आहे की हा आजचा दिवस आणि- असा असतो हा. की ज्याच्यामध्ये व्यक्त व्हायला मिळतं. बाकी. हो, बरोबर. बरं, एक गोष्ट की जर संधी मिळाली तर वहिनीनं कुठे फिरायला घेऊन जा? तुला बाहेर एकदा न्यायचं आहे, कुठे बाहेर? म्हणजे आउट ऑफ इंडिया. आउट ऑफ इंडिया हा. घेऊन जाणार आहात? हो. कुठे? कुठे? सिंगापूर. सिंगापूर. हा. बॅग काढा लवकर, भरायला घ्या. आमचं पिल्लू छोटं आहे ना, त्यामुळे थांबलोय. हो. चला, त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आणि भैरवनाथाच्या जत्रेत सुरू झालेलं आहे आणि ती यात्रा अत्यंत सुखाची सुरू आहे. असेच आनंदात राहा, एकमेकांचा सन्मान करत राहा. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.